ताट बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण झणझणीत मटण बनवणार आहोत। सोबतच खरडा मटण आहे, पांढरा रस्सा आहे, तांबडा रस्सा आहे आणि चपाती आहे। तर चला मग सुरुवात करूया। इथे 1 किलो आपण मटण घेतलेलं आहे। स्वच्छ धुवून त्याच्यावरती आपण हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्याला थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवणार आहे। हळद तुम्ही स्किपसुद्धा करू शकता जर तुम्ही पांढरा रस्सा बनवणार असाल तर। आता आपल्याला कुकरमध्ये मटण शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही नेहमी पाहिलेलं आहे की मी कुकरमध्येच मटण शिजवते, याच्यामुळे वेळ आणि गॅस दोन्ही गोष्टी वाचतात। त्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे, तमालपत्र टाकलेलं आहे। आधी चरबीचा भाग टाकून मग आपण त्याच्यावरती मटण टाकणार आहे आणि थोडा वेळ आपण काय करणार आहे, फ्राय करून घेणार आहे मटण। थोडं मटणाला पाणी सुटलं की आपण त्यामध्ये उकळलेलं पाणी टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने आपल्याला मटण काय करायचं आहे, आधी थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं आहे। आणि मटण जेव्हा आपण कुकरमध्ये शिजवतो तेव्हा कमी प्रमाणात पाणी टाकून आपल्याला काय करायचं आहे, 1 ते 1.5 शिटीमध्येच आपलं मटण जे आहे ते शिजून तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर सुगंध येत होता मटणाचा आणि मटणसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे। खडे मसाले घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबतच आपण लाल काश्मीरी मिरची घेतलेली आहे आणि सुकं खोबरं आपण वाटण्यासाठी घेणार आहे। सोबतच ओल्या मसाल्यामध्ये कांदा, लसूण, आलं आणि टोमॅटो त्याचं वाटण करून घ्यायचं आहे। पहिला ह्या सगळ्या गोष्टी भाजायच्या आहेत आणि मग त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरला। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मसाला रेडी करून घ्यायचा आहे। जे आपण मटण कमी पाण्यामध्ये उकडलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी वाढवायचं आहे, कारण आपण आता पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा या दोन्ही रस्से आपण बनवायचे आहेत। तांबड्या रस्स्यासाठी आपण एका भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि लाल तिखट टाकलेलं आहे। तेल थोडंसं तापल्यानंतर लाल तिखट टाकल्यानंतर काय होतं की कट जो आहे तो जबरदस्त येतो आणि जेव्हा हे लाल तिखट थोडंसं आपण तेलावर परतून घेऊ त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे। मसाल्याला थोडंसं तेल सुटलं की आपण त्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकणार आहे आणि पुन्हा एक थोडा वेळासाठी भाजून घ्यायचं आहे। आता जे आपण अळणी पाणी काढलं होतं मटणाचं अर्ध, ते आपण या रश्श्यासाठी त्या भांड्यामध्ये ओतणार आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे। आपला रस्सा जो आहे तो तांबडा रस्सा रेडी आहे। सुकं बनवण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे, कांदा टाकला आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आहे, हळद मीठ टाकायचं आहे आणि छानसं परतून घ्यायचं आहे। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला तो काय करायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। एकदा का कांदा टोमॅटो भाजला की मग आपण उरलेलं जे वाटण होतं सुक्यासाठीचं ते आपण त्यामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहे। आणि आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला। व्यवस्थित आपल्याला सगळ्या गोष्टी भाजायच्या आहेत। मी इथे अतिशय कमी मसाल्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून मटणाची जी चव आहे ती छान राहील आणि आपल्या जेवणामध्ये अति मसाल्याचं प्रमाण होणार नाही। सुकं खोबऱ्यामुळे जे मटण आहे ते खूप चवदार होतं। तुम्ही नक्की ट्राय करा असं मला वाटतंय, तुम्हाला जबरदस्त वाटेल। आता आपण खरडा मटणासाठी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरं याचं वाटण बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, वाटण बनवून घ्यायचं आहे। आपल्याला मसाला भाजण्याची व वाटण्याची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण वाटण बनवू शकतो। तेल तापल्यानंतर आपल्याला हे वाटण जे आहे ते भाजायचं आहे आणि आपण जे कुकरमध्ये मटण उकडलं होतं ते आपण त्यामध्ये टाकणार आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपला खरडा मटण तयार आहे। हे जे वाटण दिसतंय ते पांढऱ्या रश्श्याचं आहे। त्यासाठी आपण काजू, तीळ, खसखस, कांद्याचं वाटण केलेलं आहे। आता आपण पांढऱ्या रश्श्याची फोडणी तयार करायची आहे। तेलामध्ये आपण खडे मसाले टाकायचे आहेत आणि आपण जे अळणी पाणी काढलं होतं त्याची उकळी येऊ द्यायची आहे। त्याच्यानंतर आपण एका बाजूला हा मसाला जो आहे, जो सफेद मसाला आपण तयार केला होता तो भाजायचा आहे आणि त्यामध्ये आपण हे अळणी पाणी ॲड करायचं आहे। त्याची छानशी उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये दूध जे नारळाचं बनवलं आहे ते ओतणार आहे आणि मग उकळी न येऊ देता त्याला आपण सतत काय करायचं आहे, स्टर करत राहायचं आहे, परतत राहायचं आहे, जेणेकरून जो हा पांढरा रस्सा आहे तो फुटणार नाही। अशा पद्धतीने आपलं मटण प्लॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे। मटण सुकं, खरडा मटण, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, अळणी रस्सा आणि चपाती सोबतच आपण कोशिंबीर करू शकतो किंवा सॅलड कांदा टोमॅटो कापून आपण प्लेट्समध्ये सर्व करू शकतो। अशा पद्धतीने हे 1 किलो मटणाचा जे जेवण आहे ते अप्रतिम झालं होतं, खूप जबरदस्त चव झाली होती।
तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.